आज 3 दिवसाचा PCR संपला होता, त्यामुळे आज पुन्हा हजर केले आयोगाने आणि पुन्हा वाढीव 3 दिवसाचा PCR मागितला। त्याच्यामध्ये तपास अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की या 3 दिवसामध्ये आम्ही तपासात प्रोग्रेस केलेली आहे आणि एक 10 ग्राउंड त्यांनी कोर्टासमोर न्यायालयासमोर मांडले आणि त्या 10 मुद्द्यावरती पुन्हा वाढीव 3 दिवस PCR देण्यात यावे अशी मागणी केली। त्यांचा युक्तिवाद झाला, सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला। ज्यावेळेस 10 जे ग्राउंड तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते किंवा मांडले होते त्याचं अवलोकन केलं असता त्यापैकी 8 मुद्दे जे होते ते पूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये होते आणि ते 8 मुद्दे कन्सिडर करूनच पूर्वीच्या न्यायालयाने त्यांना 3 दिवस PCR दिला होता। पुन्हा रिपीट 8 मुद्दे त्यांनी मांडले आणि त्याच्यानंतर 2 मुद्दे असे मांडले की यांचं प्रशासनामधले जे काही स्टाफ आहे त्यांच्यावर कंट्रोल होतं आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही असं सांगितलं हा मुद्दा होऊ शकत नाही, कारण सध्या जे आहे आम्ही कस्टडीमध्ये आहे आणि त्यांना काय तपास करायचा आहे तो हॉस्पिटलमध्ये करायचा आहे, त्यामुळे त्याच्याशी आमच्या कस्टडीचं काय गरज नाही। आणि त्याच्यानंतर 10वा मुद्दा त्यांचा जो होता की यातील 27 लोकांनी म्हणजे 27 स्टाफ लोकांनी या महिलेविरुद्ध तक्रार दिलेली आहेत आणि त्याचा आम्हाला तपास करायचा आहे। त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाला असं सांगितलं की 27 नाही, तुम्ही 2700 जणांचे तक्रारी घ्या, तपास करा, परंतु आमच्या कस्टडीची गरज काय? कारण आणि अशी बाजू मांडली की ह्या 10 मुद्द्यामध्ये असा एकही मुद्दा नाही आहे की ज्या मुद्द्याशिवाय हिचा तपास अशक्य होता। हे 10 मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी कस्टडीची गरज नव्हती मुळात, तरी यांना न्यायालयाने पूर्वी 3 दिवस कस्टडी दिलेली होती, ती सफिशियंट होती। आता पुन्हा वाढवण्यात येऊ नये अशी न्यायालयाने आम्ही विनंती केली। आमचा युक्तिवाद, सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 2 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तुम्ही कोर्टात जे आहे युक्तिवाद करताना ना कोर्टाने जे आहे ईमेलचं हे केलं होतं आणि ईमेलमधनंच माफीनामा वगैरे काय काय समोर आला नाही, माफीनामा ईमेलमधून असं म्हणलेलं नाही आहे। तो 17 तारखेला जो आम्ही मेल पाठवला होता, या महिलेने जो मेल पाठवला होता त्याच्याबद्दल न्यायालयाने विचारलं तो जप्त केला आहे का, तर त्याच्याबद्दल तपास अधिकाऱ्याने सांगितलेलं तो जप्त केलेला आहे। माफीनामा कशाचा होता? माफीनामा म्हणजे 17 तारखेला जो ईमेल पाठवला त्याच्यानंतर ह्या महिलेला डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये, ही समजूत काढली होती। त्यावेळेस तिनं माफी मागितली, मी जो ईमेल पाठवला 17 तारखेला तो मी भावनेच्या भरात पाठवला होता आणि माझी चूक झाली, मला माफ करा असा तो ईमेल इंग्लिशमधून टाईप केलेला होता आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली। ही गृहकलाचं जे चर्चा ज्या होत्या त्या गृहकलाबद्दल काहीही बाजू तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये दिसून आलेले नाही। म्हणजे तुमचे जे पक्षकार जे आहेत, आमच्या पक्षकारांचं म्हणणं पूर्वीपासूनच आहे हा गृहकलाचाच भाग आहे, पण मला निष्काळण्यात गोवण्यात आलेला आहे। मग तुमच्या पक्षकारांनी आता तो मुद्दा कोर्टात समोर आणलाच नाही। तपासाचा भाग जो आहे तपास अधिकाऱ्याचा आहे, हे तपास अधिकाऱ्याने तपास करण्याचा भाग आहे। गृहकला काय होता अथवा नव्हता जो आम्ही म्हणतो तो बरोबर आहे का नाही आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा काय आलेलं नाही। चिठ्ठीचा मुद्दा जे आहे, डॉक्टरांच्या जी चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये काय काय होतं, त्याच्यात चिठ्ठी अजून कोर्टात समोर आलेली नाही। चिठ्ठी न्यायालयासमोर आता येत नसते, कारण ती फॉरेन्सिकला पाठवलेली असणार आहे तपासणीसाठी, ते चार्जशीट बरोबर दाखल होईल। तेच अक्षर तपासणीसाठी, म्हणजे डॉक्टर साहेबांचे अक्षर आहेत का अथवा नाही ह्याच्यासाठी ते पाठवलं जातं। आता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, त्याच्याबद्दल काय म्हणजे ती न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे। न्यायालयाने जे सफिशियंट वाटलं, योग्य वाटलं तो निर्णय न्यायालयाने दिला। आर्थिक गैरव्यवहार देखील त्याने चर्चा केली। आर्थिक गैरव्यवहार हा तपास अधिकाऱ्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेही नव्हता, परंतु सरकार वकिलांनी तो मुद्दा मांडला, तो मी खोडून काढला, कारण तपास अधिकाऱ्याचं कुठेही म्हणणं नाही की आर्थिक गैरव्यवहार वगैरे झालेला आहे। आणि आर्थिक गैरव्यवहाराचा जर विषय असता तर या प्रकरणाला पूर्ण विषयच वेगळा झाला असताना। अपहाराची केस वेगळी आणि अपहारामुळे डॉक्टर साहेब आत्महत्या करतील, मग ही स्टोरी जर आली तर हा तर नवीनच विषय होईल, पुन्हा तो विषयच नाही आहे। परंतु मानस कन्या होती त्यांची, म्हणजे अनेक वर्ष 2008 पासून ते तिथे नोकरीला त्यांचा विश्वास होता भरपूर त्यांच्यावर, तरी देखील त्यांनी एका मेलवर ते आत्महत्या करू शकतील का? हीच गोष्ट पटण्यासारखी नाही आहे।